बघतो बघायचं किती मोठा आहे खाली पाय किती मोठा खाली. अच्छा अय्यो मोठा आहे राव. हा तेच बघते बाजूनी लवकर. भारी झाड आहे बाई कैलासपती नाव आहे त्याची पाटी पण लिहिलेली. लय छान बसलेले पण लय छान. वाव आता ना आम्ही निघाले बरं का इकडे. बाय 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 हे बघ रागाची महिना तयार झाली. वाव अरे हा अरे मी सफेद घातले दाजीनी सफेद घातले हिनीच काळा घातले दाजी. सगळ्या बगड्यांमध्ये एकच कावळा आहे. सगळ्या बगड्यांमध्ये एकच कावळा. दाजी तुम्ही एकदम बरोबर डायलॉग दिला बरं का. व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घालता मम्मी. व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट द्या मॅचिंग घातले सगळ्यांनी. वाव खरंच मॅचिंग झाले. नाही नाही हे बघ व्हाईट शर्ट घे. हे बघ आम्ही सगळ्यांनी अचानक व्हाईट घातले. हे बघ ना मी व्हाईट शर्ट घातलाय दाजींनी व्हाईट घातलंय. अरे बाई एकच कावळा गेला. सगळ्या बघा एकच कावळाला काय डायलॉग झाला दाजींनी एकच नंबर हो. एकदम आवडला आम्हाला. आणि इव्हन आहे ना मायराने सुद्धा व्हाईट शर्ट घालेले. आवरलंय आता आम्ही सगळे चाललोय आणि सगळ्यांनी मॅचिंग घातलंय आज. त्याचं मला लय आनंद होऊ राहिला. फक्त ताईंकडेच व्हाईट कलर नुसते भांडणं. आता आम्ही सगळे झाले. आज गँग मोठी का छोटी हो आपली काय माहिती. छोटी मावशी ते पण येणार आहे ना आज. पण नवीन गँग आहे. नवीन आज दुसरे मावशी येणार आहे. नाही तर पागोड्याला जायचं होतं लेट उठल्यामुळं मग कॅन्सल केलं. गेले पुढे. दरवेळेस असंच होतं आमची ट्रेन जाते आम्ही आल्यावर. बाय बाय आम्ही सगळे येता आमची ट्रेन पण गेली. बाय बाय. हे बघा मम्मीचा पिच्छा करताना मॅचिंग अयो 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 अयो. घुटने टेक दिए तूने तो घुटने टेक दिए. चा पापा पाहिजे का पापा. आय हे बघा आज आम्ही परत चाललोय फिरायला. आणि आज आमच्याकडे परत नवीन मेंबर वाढलेले. हे बाई नवीन मेंबर. ए कांचा इकडे पाय. आमचे सगळे नवीन मेंबर आहे. आता आम्ही जातो मस्त धमाल करतो. तुम्हाला तर माहितीच आपण केल्यावर धमाल केल्याशिवाय येत नाही. आम्ही आता आलेलो आहे भाईकडे स्टेशनला. आता जूला जाणार आहे मस्त पैकी. सगळे गँग आमची आलेली एकदम सगळे पोचले. अरे बाकीचे कुठे गेले ते गेले पुढे. आता आम्ही जातो मस्त पैकी भेटतो बघतो काय तुम्हाला दिसलंच तसं. हे बघ आपलं एकदम गावरान जेवण असते कुठेही जाऊ. ठीक आहे तोंडी लावायला आहे थोडंफार नॉर्मल पण या बा. आणि आम्ही सगळे मस्त पैकी आलेले आहे. चकली कशी आज. आता मी नाही दिसणार बाब्या. अरे बा आम्ही हाय आता आम्ही जेवतो आणि थोड्या वेळाने भेटतो. बागेत जातो पक्षी पाहतो. आता हे बघा आपण तिकीट घेऊन मस्त पैकी तिकडून आलेले आहे. आणि तर QR कोड पण आहे. QR कोडमुळे आपण पटक्यात करू शकतो नाही का. म्हणजे टेन्शन नाही एवढं लाईन लावायची गरज नाही. आणि काही टेन्शन नाही. 50 रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांचं फ्रीच आहे. तर आता आम्ही जातो आतमध्ये आणि बघा कसं एकदम छान दाखवतो. ही काबर खुश आहे माहिती आहे का. दाखव काबर खुश आहे. 1,500 रुपये आले. हिला आलेले आहे लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये. त्याच्यामुळे खुश आहे. नंबर लावा पाठवत नंबर. चला सगळे चला. आम्ही चालला आता राणीच्या बागेत. कोण आहे. हा वो 3 अरे 3 4 ते लहान बच्ची वाले और पीछे 4 है. मी इधर थांब. आपले माणसं घेऊन येतो. हो आम्ही आता एंट्री मारली आहे. कडक बंदोबस्त आहे. वा इथंच भारी म्हटलं होती. आतमध्ये भरपूर भारी असेल. आमचे माणसं आले. फायनली आम्ही आलेलो आहे. आणि आता आपण काय दिसणार नाही. आता नुसते प्राणी पक्षी दिसणार आहे. त्याच्यामुळं आम्ही बघा स्माइल देऊन टाका सगळेजण.
हे बघा इथं लांब पोरं घाबरत इथं उभं राहत नाही. अय चला चला ये माझ्याकडे ये माझ्याकडे ये असवले छान आहे मस्त आहे ना अस्वल कांचा. हे बघा हे अस्वला राहायसाठी केलेलं आहे आणि हे बघा अस्वल पण आहे मस्त छान. त्यांच्यासाठी बघ ना झोपायला जागा पाणी प्यायला एकदम सिस्टीम मस्त केली. आता हे बघ वाघाचं आहे सगळं वाघाचं. चला चला बाळा चला. बापरे चल वाघोबाई झोपले ते आराम करते ते आराम. मोठा किती पण आहे ना कांचन 2-2 आहे ना. इथे एक आणि इथे एक 2-2 वाघ आहे लय छान आहे. ही बघा गर्दी खूप आहे इथं. बापरे खतरनाक आहे. हे बघा वाघाचं पाणी पिण्यासाठी मस्त केलेलं आहे साधन. भारी नाही एकदम मस्त वाघाला पाणी प्यायलंय. चला मस्त पैकी सगळे इथं पाणी पिऊ राहिले. बाटली भरून घेतली आम्ही. मांजरी याच्या शिकारी गेलेली आहे कावळ्यांच्या. तबाई वाघ आहे जसं काय वाघच चालल्यावर का आता बाई एकदम खाली बसल्यावर का आता त्या बाई तोपर्यंत इकडे बघा एवढ्या याच्यामध्ये एकच कबूतर आहे फक्त सफेद दिसलं की सफेद कबूतर. गेंडा आहे गेंडा. ती मांजर बा कशी बसली बा गेले एवढं. अरे धरलो रे वाव. भाऊ उठ रे उठ 2 मिनिटं. लय मोठा आहे तो गेंडा. मावशी खतरनाक आहे ना. पाण्यातच राहते तू वाटतं. हे बघ आता भारी दिसते बघ पाय का दिसतंय का याच्यात. वाव पानगेंडा वाव मस्त आहे पानगेंडा भारी. आणि विशेष म्हणजे इथं झाडांचे पण नाव लिहिलेले आहे प्रत्येक. पिंपळाचं झाड आहे. हा हे बघा आपल्यासारखे माकडांचा खजाना दिसतंय का बांधव. लय माकडे झाले ना. हे बघा हे माकड बघ कसं आहे. हाय माकडा. हे बाई पिल्ल पण आहे लय छान. हा शाबास. हे बघा माकडं खेळतात लय छान माकडे लय छान बसलेले पण लय छान. हे बाई हे माकड आणि त्याचं पिल्लू दिसतं का एवढंच. आणि हे माकड ये हा हे बघा माझं बाळ पण त्यांना बोलवतंय. ये म्हणतं ये जा घेऊन ये जा. त्याला ऑटोमॅटिक ते फुल आहे ना हे होतं झाकून घेतं का. झाकून घेतो. बाई किती भारी झाड आहे बाई. कैलासपती नाव आहे त्याची. पाटी पण दिलेली. आणि हे बघा एकदम छान आहे. झाडं पण खूप कलेक्शन भारी. ये रे बाळा ये आमच्या मायराकडे या सगळ्या हरणांना आमच्या मायराकडे या. मायरा बोलो ये आता लय भारी करते मुठीत बसतील. ये माझ्या मायला करत किती छान आहे बाबा. येत नाही दे येत नाही. इकडे सांबार आहे बघ इकडं. काठिया बाबा इकडे बी बघ इकडं लय भारी बसले 3 इकडं पण आहे कांचन. कांचन इकडले भारी आहे. बाबू किती मोठे ते. कांचन इकडून या बाजूने लवकर. वाव लय भारी दिसते. मातीत खेळून आले ते. शिल्पे मातीत खेळून आले बघ. आणि हे बघा गुलाबाची बाग.
ही पण शोभा आहे एक मस्त छान. इथं पाहिजे एकच चालले बाई. ये लवकर सगळे आहे आमच्या मायराकडं. हे बघा कसं बोरिंग झोपलंय आणि तिची मम्मी बी झोपली. आणि बाई कुत्र मायरा असतात. कुत्र्याची पट्टी पाहिजे किती भारी डोक्याला. बाबू लय हे सगळं बंद झालं. इकडे लवकर या. अरे कसे पळत आले बंद झाले तर. हे बघा पेंग्विन्स आहे पेंग्विन. वाव एका पोपट कसा गुतलाय. वाव कोणता पक्षी हा. हे बघा धनेश पक्षी आहे मस्त आहे. हा एक करण पोपट. वाव हे बघा नवीन आहे सैन्य मकाऊ. काय याचं नाव सैन्य मकाऊ आहे बा. सैन्य मकाऊ. पोपटाचे प्रकार आहे. चला कॉकटेल आहे कॉकटेल. त्याला मला कसं झोका आहे खेळायला. काय एवढं झूम नका करू पूर्ण दाखवा ना. लय भारी आहे. बघ वरती आपल्या डोक्याच्या वरती मस्त आहे ना. बाई आळस आहे बा. झोपावळू पाहिजे सगळे. लय फिरून दमलो आता. हा चला कासव बघू का काही इथं कासव आहे. चला अय्या इथं जवळच आहेत. तेव्हा मावशी साईडला येऊन बसले आराम करताय वाटतं. पुरे हा तेच बघते. हे काय आराम करताय. पोहत आहे बघ किती येते बघ कशी पोहत आहे पाण्यामध्ये. किती मस्त ना. सगळे भेटले बाबा प्राणी बघायला. तुम्ही सांगा कोणते प्राणी मिस झालेत आमच्याकडनं. असू त्या असलीपेक्षा नकली पाहायला म्हणलं मज्जा वाटते. सगळं नकली आपण याला हात लावू. हा ये आमच्या माणसं कशी पाहते सगळं. चला लवकर ही जोडी मागत राहील. वरच का असं जमिनीवरचे मी पहिल्यांदा पाहिले. याला पाणी नाही लागत का. पाण्यात पण पोहता पण त्याला जमिनी. आणि यांना का बरं अशी लाईट दिली आहे. सूर्यप्रकाश पडत नाही म्हणून. अय्या हा सूर्यप्रकाश आहे का. ते बघ कसं चाललंय ते. पारती कुठून आलंय सूर्यप्रकाश घ्यायला. हे बघा हे सगळे जमिनीवर राहणारे. सेटअप किती छान आहे. लय काळजी घ्यायला लागत असं या सगळ्या प्राण्यांची आहे ना. आपणच त्या कोंबड्या पाळल्या तरी आपल्याला लोड येतो. लय दमले होते आता कशी खेळ राहील. आणि आम्ही सगळ्यांनी मगर चला ताई मगर इकडं इकडे आहे मगरीचं घर इकडं. चला किती गर्दी वरती विकेटला चालूय तरी पण एवढी गर्दी जा. विकेटला आलो. अय्या लाईटिंग किती भारी ना. पाय ना मगरीचं बागच झोपले. कुठे कुठे पण अय्या लय मोठे राव मगर. मगर बघ
बघितला आता इथे कशा झोपल्या नो हालिंग नो डुलिंग सेटअप किती छान आहे यार खतरनाक एवढा लांब उभे आमचं बाळ आली आली ताई आली तुमच्याकडे गेट पा किती भारी गेट आहे पक्षी बाहेर होणे म्हणून चुम चुम गेट आहे चुम चुमचा पहिले चढ सगळे पक्षी आहे बा बाबू परत तुम्ही काढा कोणते मोठे प्राणी पक्षी हा मस्त आहे वरती पक्षी आहे खाली पक्षी आहे बघ इकडं कांजन तिकडे बघतो बघ तो लई पक्षी लई किती मोठा आहे खाली पाय किती मोठा खाली अच्छा लय मोठा पक्षी हा हे बघ बघ, लय नवीन नवीन पक्षी इकडे बघ मासा खाते इकडे बघ मासा खाते हा श्यामृग नाही हा वेगळा पक्षी श्यामृग मोठा राहतो लय हा सारस हो सकते ये हो सकता सारस वीडियो देखे तुमने पूर्ण एकदम भारी आहे आणि लय भारी भारी पक्षी लय भारी भारी या झाडावर बी पक्षी आहे या झाडावर बी पक्षी आहे इकडे बी लय पक्षी आहे सगळीकडे पक्षीच पक्षी आम्ही आता बाहेर आले सगळे त्रस्त एकदम दमून बसले मी तर तोंडून आलोय आता पण या बाई कसे बसले एकदम शांत पर कंटाळा आलाय सगळ्यांना आता आम्ही रूमवर जातो आणि निवांत बोलू आपण गप्पा मारू गर्दी बघा गर्दी यायला उभं राहायला जागा दिसतच नाही तर काय हाय गर्दी अयो काय गर्दी बेकार काल या गर्दी आपण उभं राहून आलोय मग फायनली अवतार बघताय का कसं आहे आणि लय दमलो आता जाणार आहे आम्ही घरी आणि झोपून येणार आहे बघा मावशी तर म्हणते आता मी परत आयुष्यात फिरायला येणार नाही का मावशी बाय सगळे म्हणतात का आता आम्ही फिरायला नाही येणार काहीच नाही येणार कुठंच नाही येणार म्हणतात कंटिन्यू इतकी गर्दी बापरे लोक कसे जातात ना पारे एकदम खतरनाक जीवन आहे बाबा हे बेकार त्यात जातो जरा आराम करतो आणि झोपतो आज त्याशिवाय आपलं खरं नाही थोडा उसाचा रस पितो कशात खूप दुखत आहे मॅडम त्याने चायनीज वेळ घेतली आणि हे गेले निघून मला सोडून त्यांना माहितीच नाही मी कुठे ठीक आहे आता मी उसाचा रस घेतो मी जातो